मुंबईतील मुंबादेवी, महालक्ष्मी देवी, जीवदानी देवी, शीतला देवी ही प्रसिद्ध मंदिरे आहेत। सर्व देवीचे वैशिष्ट्य वेगवेगळे आहे। याशिवाय नवरात्री विविध ठिकाणी मंडळात देवींचा आगमन सोहळा आणि 9 दिवस नवरात्रीचा उत्सव जल्लोष सुरू असतो। अशीच एक उमरखाडीची देवी आहे जी संपूर्ण चंदनाच्या लाकडापासून बनवली आहे। आपण व्हिडिओच्या माध्यमातून या देवीचे वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत। ही देवी 1970 साली मंडळाचे संस्थापक बाळू मास्तर पाटील यांनी, हे स्वातंत्र्य सैनिक होते, यांनी ही स्थापन केलेली देवी आहे। आणि ही देवी पूर्णपणे चंदनाची आहे। ही आणि हिचे वैशिष्ट्य म्हणजे हिचे डोळे देवीचे, आणि हे जो सिंह आहे ह्या सिंहाचे डोळे हे ऑस्ट्रेलियावरून इम्पोर्ट केलेले होते। आणि जो हा सिंह आहे हा एका खोडामधून बनवलेला आहे, त्याला जॉईंट नाही कुठेच, एका खोडामधून बनवलेला आहे। ते वसईचे सिक्वेरा बंधू आहेत, त्यांनी ही मूर्त बनवलेली आहे। ही देवीची सजावट ही स्थापनेच्या 5 दिवस आधी केली जाते। तिला साडी ही सगळ्या देवांना 6 वारी लागते, कोणाला 9 वारी लागते, पण ह्या देवीला 14 वार साडी लागते। आणि ही स्पेशल साडी ऑर्डर देऊन आम्ही बनवतो ह्या देवीची, आणि ती जॉईन केली जाते देवी। सर, एकूणच ह्या देवीचं आगमन होत नाही। ही देवी आमच्या मंडळाच्या कार्यालयात असते। आणि ही जी वास्तू आहे, ही जी देवीचे सगळे जे पार्ट आहेत हे कपाटामध्ये ठेवले जातात, आणि तो कपाट वर्षातून एकदाच उघडला जातो। त्या कपाटाला कोणताही स्पर्श होत नाही, हे पावित्र आम्ही राखतो त्या कपाटाचं। 70 साली ही देवी बनवलेली, आणि मंडळाचा 69वा वर्ष। ह्याच्या मागचं कारण म्हणजे जी मंडळाची स्थापना केली बाळू मास्तरांनी, त्या टायमाला ह्या उमरखाडी विभागामध्ये ना खूप गरिबी होती। त्यामुळे मंडप पण कार्यकर्तेच बांधायचे, लाईट पण मंडळातले कार्यकर्तेच करायचे, आणि आमचा गणपती उत्सव फार मोठ्या प्रमाणात असतो। म्हणजे आता सगळ्यांना माहिती असेल, उमरखाडीची राजाची मिरवणूक ही 24 तास चालते। ही आता नाही चालत, ही पूर्वीपासून चालत आलेली आहे। तेव्हा तर मिड डे मध्ये लेख पण होता की उमरखाडीचा राजा हा कार्यकर्त्यांच्या खांद्यावरून विसर्जन झाला, आणि त्याच्यानंतर विसर्जनानंतर आणि नवरात्रामध्ये फार कमी दिवस असायचे। त्यामुळे जे आमचे मंडळाचे संस्थापक होते त्यांनी असा विचार केला, कार्यकर्त्यांवर किती भार देणार, कार्यकर्ता स्वतःचं घर सांभाळणार, त्याचे कामधंदे सांभाळणार की मंडळ सांभाळणार। म्हणून बाळू मास्तरांनी डिसिजन घेतला की आपण चंदनाची देवी आणूया, त्याचं आगमन आणि विसर्जन नाही। सिक्वेरा बंधूना हे महाराष्ट्रामध्ये खूप फेमस होते, आणि खूप कमी जणांना माहिती होतं की सिक्वेरा बंधू हे लाकडापासून मूर्त्या बनवतात। तेव्हा मूर्त्या सगळ्या कशा असायच्या, एक तर कागदाच्या लगद्यापासून किंवा शाडू मातीच्या किंवा पीओपीच्या। आणि सिक्वेरा बंधूंना एक वैशिष्ट्य आहे, त्यांना महाराष्ट्रामध्ये ना अख्ख्या इंडियामध्ये कुठलाही झाड तोडायला गव्हर्नमेंटनी परमिशन दिलेली आहे। ते खूप नामांकित मूर्तिकार आहेत। या देवीच्या मूर्तीची घडण 2 पद्धतीने करण्यात आली आहे। त्यामुळे या देवीची मूर्ती 1 वर्ष उभी आणि दुसऱ्या वर्षी बसवली जाते। संपूर्ण मुंबईतून नवरात्री उत्सवात देवीचे भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येत असतात। लोकल 18साठी प्रतिकेश पाटीलचा रिपोर्ट, मुंबई।